राज्यामध्ये 3 भाषा शिकवणं महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। हिंदी भाषेसाठी शिक्षक सहज उपलब्ध होतात असं म्हणत हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत। इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का असा सवालही विचारला गेलेला आहे। मराठीनंतर दुसरी भाषा हिंदी ठेवणं सोयीस्कर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। महाराष्ट्रात मराठी भाषा ही सक्तीची आहेच, मात्र 3 भाषांपैकी 2 भाषा भारतीय असणं अनिवार्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत। त्यापैकी एक मराठी भाषा ही तर अनिवार्य आहेच असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळेला केलेला आहे। कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ, कारण तशी मुभा ही नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे। मात्र किमान 20 स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल। 20च्या खाली स्टुडंट्स असले, विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल। महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे, इतर कुठलीही सक्ती नाही। मला एका गोष्टीचं सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो, इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो। या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते, याचाही विचार कुठेतरी केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।